बाबा सकाळचे किती वाजले काय माहिती आहे. आवरा विजांचा कडकडत ना पाऊस आयुष्यान भाऊ बघला नाही. जसं काय भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे. टायमिंग होता चेकिंगचा तो दुपारचा 1चा होता आणि चेकआउटचा जो टायमिंग होता तो सकाळी 11 पर पर्सन. धरणाचा पाणी आवरा फास्ट ना. हा रूम आहे हॉल म्हणजे विजा खूप चमकतात. माझ्या ना असं स्विमिंग पूल तुम्हाला कुठंच नाही भेटणार. एवढा मोठा स्विमिंग पूल आहे ना, कुठे अलाव पण नाही करत ना. एवढा खोल आहे वरतून, त्याच्यात 6.5 फूट खोल आहे. एवढी मोठी गॅलरी आहे. दुसरी पाऊस एवढा पडलेला आहे का खतरनाक. 3 वाजेपासून म्हणजे 5-6 वाजेपर्यंत नुसतं त्या विजांचा यात कडकडत आयुष्य. विजा ना खरंच त्यांचं आयुष्य बघले का गोवा. चाय घेतले गरम गरम, वाईफच वेगळी आहे. अशा पावसानं चाय पिवायची कडक एकदम. 4 बेडरूम असा हा. तिकडे वाटलं असं तुम्ही लेडीज राहू शकतो. गुड मॉर्निंग गाईस. बाबा सकाळचे किती वाजले काय माहिती आहे. आवरा विजांचा कडकडत ना पाऊस आयुष्यान भाऊ बघला नाही. जसं काय भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे. हे थांबर आहे. लाईट गेले, इन्व्हर्टर आहे पण कसं आया झोपले नाही तर खाली. आम्ही वरतीच बेडरूम झोपलो. थांब बरं लाईटला. उठा रा, इंडिया पाकिस्तानचा युद्ध चालू आहे. उठा बाबा. ए किशोर उठ रा. आम जरा झलक मारतो एक बाहेर. बाबा बाबा खतरनाक पाऊस आहे. कमरा इजा चमकता नुसत्या. बघू कसा हात झालं बाहेरचा. बाबा बाबा यो कडक पाऊस आहे नुसता. विजा खूप चमकतात. आतमध्ये वीज पराची. बाबा बघतात आहे कसा बेकार काम झाले. म्हणजे उठलो तेव्हा पण नंतर मगशी बोलला तर वातावरण फुल टाईट आहे. आवरा पाऊस आहे ना 4 बाजूला नुसतं बघा. कवरा पाऊस तो तुम्हाला यान दिसत नसेल. आता स्विमिंग पूलमध्ये पण जावायची इच्छा नाही. आवरा थंडावा आहे. काय करू समजत नाही. तुला ब्लॉग काढू का नको बरं. मोबाईल बी काल आहे स्विमिंग पूलमध्ये आवरा टाकाटाक केले. सगळा चांगला एकदाच काम निघाता म्हणून बरं जाऊ दे. आज नाही काढत जरा ब्लॉग. डायरेक्ट आता जाता जरा पवता बिवता जरा मजा करता. कारण की परत मोबाईल काढला अख्खा पाण्याने भिजल. तर चला तुम्ही समजून घ्या. थोडंसं आपण बघू. पहिला बघू तर चाय वगैरे पिऊन घेता. बरं बनवले का नाही यावी. चहा बी त्या बनवले का नाही बघता. चाय वगैरे पिऊन घेता. भूक लागले. आता स्विमिंग पूलमध्ये जायचं पण धाव 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 धाव. काही एक म्हणून आपल्याला बघून पडायला फिर त्याला उचकाच आहे बघून. चाय घेतले गरम गरम, वाईफच वेगळी आहे. अशा पावसानं चाय पिवायची कडक एकदम भारी वाटते. अयो बघ आमचा राजा बघ कसा बसले या पाल्यावर. चाय पिता थांब रा. थांबून तो थांबा. पाय थोडी पोचते. कणाला बसले मग पाळण्यावर. पाळण्यावर आगळे का ग्लास घेऊन उडी मार. पकड ग्लास पकड. राजी बघ एक नंबर आणले. वन साईड. ये काय रे काय केलं आहे. ओला ओला काही किंवा पोरा बी कशी मस्त मजा करता ना. पोरांची मजा चालली. जुनं दिवस आठवलं. जुनं दिवस आठवलं. या काही चाय पिवा. अरे तुम्ही ना पाहून समजत नाही. जाम एकदम गरम गरम बरं वाटते जरा. आहे ना 4 बाजूला झाडेच झाडे. आपल्या साईडला कसं 4 बाजूला नुसतं बिल्डिंग सकाळचे कसं धमाका जाईल. काय वाटला खतरनाक. 3 वाजेपासून म्हणजे 5-6 वाजेपर्यंत नुसतं त्या विजांचा यात कडकडत आयुष्य. विजा ना खरंच त्यांचं आयुष्य बघले का गोवा. द्यायचं काय घरात इंडिया पाकिस्तानचं युद्ध चालले. द्यायचं काय ये तू लपू नको. ये आपल्याला नसतं एवढं. आणि गुंडील मग काय कालची बघून आणायचा. बाबा जुबला असली काही नाही वाटत. आवडे थंडी. सगळ्याच आता आलो स्विमिंग पूलच्या इकडे.
बघा कसं सगळे अंगाने धवलं, कोणीच अंग नाही धवलं, सगळं व्हायला स्विमिंग पूल मध्ये उतरलेत. म्हणजे हा दात घसलाय रे बाबा, तैसा तवरा बी दलिंदर नाही आपण, दात बीत घसला, चाय बी पिला, अंग नाही धवला. बरं आता पहिला स्विमिंग पूल मध्ये जातो ना. मगशी गवतीच्या का फुल नॅचरल आहे एकदम, गवतीचा एकदम. चाय जबरदस्त बनला होता, एक नंबर. रोशन दादा भाई तारीफ करायला लागेल. काल कलेजी पेटा आवरा भारी खिलवले त्यांनी. हा कलेजी पेटाची काम आहे. किशोरने अख्खी एक प्लेट खाल्ली. अरे तो आता सगळी करतो ब्लॉग मध्ये, काही निसता काही किशोरनाच खाते का? अरे खाते तर खाते, तुम्हाला नाही माहिती बाबा, एकदा बघा मग समजाल. हा एकदा समजा हे बघ कैशी. हा दीपक सगळ्यांना वाटतो खरंच या ब्लॉग मध्ये निसता किशोरनाथच नाव घेत असेल, त्याला सांग कैसा चकलेचा आका. मामा दाखवतो ना तुम्ही तो रूम दाखवतो ना. हा हा परत मी ओला होईन ना, मग परत आतमध्ये यायला म्हणून. हा हा मग मी जात नाही मग पाण्यात, मी रात्री बाहेर तोपर्यंत. हा त्यालाही दाखवा. अरे म्हणजे त्यांना आपल्या व्ह्युअर्सला पण बघायला भेटलं पाहिजे ना. आता कसा लेडीजसाठी वगैरे त्याची वेगळा रूम ठेवले, म्हणजे जर कोण येत असेल फॅमिली वगैरे तर म्हणजे आपले जेंट्सचे वेगळे आहेत आणि लेडीजचा पण वेगळा आहे. तो सेक्शन एक दाखवणार आहे मामा, तो बोलला. आणि जो या शेटची जी मालकाची जागा आहे ना ती पण तुम्हाला दाखवता. एवढी भरपूर आहे ना, म्हणजे कितीतरी एकरमध्ये ते त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे हे तुमच्यासाठी म्हणजे दाखवायचा प्रयत्न करतो. बघा आम्ही मजा करायला आलो, आम्ही मजा बिजा तर करतच असतो, पण तुम्हाला पण जरा बघायला भेटला पाहिजे. जरा एन्जॉयमेंट करा, मुन्सूनचा टाईम आहे. बाबूने जाम मजा केली आहे का, एकटाच आहे आमच्याबरोबर, एकटाच राहिले तो. आम्ही सगळी मोठी सगळी एकटाच बारका आले. त्याला पण बरा आहे स्विमिंग पूल बारक्या पोरांसाठी, ते एकटा मजा करते. तर आमची एक गँगला काय झालं काय माहिती, सकाळी निघून गेली. काय माहिती काय झालं, पहिल्यांदा ऐसा जाईल. पण काय पण सांगा, आया जो पाऊस पडले ना जो रातचे 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत विजांचा कडकडाट खतरनाक एकदम. अगो डेंजर ना, म्हणजे कव्वत नाही बघला, कव्वत नाही आपल्याकडे, कव्वत नाही बघला. विजा तर डायरेक्ट पडतो द्या ना, आवऱ्या विजा पडतो द्या ना. वर्ष बघा आता बघा पूर्ण भरला का आता, हे तुम्हाला तो नाला बिला नाही आहे हो, पूर्ण धरण आहे बघा. या साईड तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही बघा, धरणाचा पाणी आवरा फास्ट. आम्ही काल जाणार होतो त्या, पण मजा करायची याच्यात रेला सगळा. काल तुम्हाला टूर करवला फार्म हाऊसचा बाहेरचा आपला एकदम दाखवतो मग आलं. ते बघा इकडं पूर्ण जास्वंदीचं पूर्ण झाड आहे, वरतून चाफा पण आहे तिकडं. तो थांबा तुम्हाला नंतर दाखवतो मामा. आता आपल्याला तो मामा जरा दाखवते ती लेडीज सेक्शनसाठी, बघू कसा माहिती आहे. म्हणजे त्यांना विचारलं जर आपले व्ह्युअर्स येत असतील लेडीज वगैरे तर त्यांच्यासाठी कसा वेगळा आहे ते. हा रूम आहे हॉल, म्हणजे लाईट लाव ना. लाईट कुठे आहे? हा आता लाईट गेले ना, पावसामध्ये लाईट गेली बघा. हा हॉल आहे पूर्ण, गॅलरी वगैरे. जाऊन पाणी भरलं, पाणी भरले ना. हा आता पाऊसच एवढा डेंजर आलेला ना. एवढी मोठी गॅलरी आहे दुसरी. पाऊस एवढा पडलेला का पावसामध्ये नको. हा पावसामध्ये नको नसतात, पण लेडीजला वगैरे चांगला आहे हा रूम. आता तुम्हाला वाटत असेल एक आद्या वगैरे असं बसापुरती हॉल आहे हा एक प्रकाराचा. आपण ते या रूममध्ये होतो इकडं बाजूला, ते बेडरूम वगैरे तुम्हाला समजेल. चला आता मी जरा एन्जॉयमेंट करून घेतो. मंडळी तो तुम्हाला दाखवला, तो म्हणजे लेडीज अशा म्हणजे वेगळेच राहतील त्या हॉलमध्ये. आपल्या जेंट्सचा कसा हा हॉल खालती तसा त्या प्रकारात होता तो. मला वाटलं बेडरूम्स वगैरे असतील, पण बेडरूम्स वगैरे हान चाईल्ड असा म्हणजे तिन्ही साईडला 4 बेडरूम असा हान. तिकडं वाटलं असं तुम्ही लेडीज राहू शकतो, जसं काही इश्यू नाही. पण आता जरा मी पण मजा करून घेतो. पावसानं जाम जाईल आता नुसता मी त्यात दाखवलं ना. तुम्हाला एक तो सांगतो का आपले म्हणजे फार्म हाऊसचा पॅकेज आहे ना, तो पर पर्सन 900 रुपयाच्या हिसाबाशी होता. आणि दीपक काय तरी आपला जेवणाच्या बरोबर काय आहे रे पर पर्सनचा पॅकेज? 1600 रुपये पॅकेज आहे पर पर्सनचा जेवणाच्या बरोबर. तर बघा कोणाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये फार्म हाऊसचं नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळे देऊन देतो. जर तुम्हाला यायचं असेल तर त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून या. बघा तुम्हाला व्हिडिओ माझे पटला तर तुम्ही या. आमच्या हिशोबाने चांगला आहे, म्हणजे भरपूर मजा ना. असं स्विमिंग पूल तुम्हाला कुठंच नाही भेटणार. एवढा मोठा स्विमिंग पूल आहे ना, कुठे अलाव पण नाही करत ना. एवढा खोल आहे वरतून, त्याच्यात
6.5 फूट खोल आहे, एवढा कोण अलाउड पण नाही करत, पण मस्त आहे स्विमिंग पूल. तर चला ऑल ओव्हर आता जरा मी पण मजा करून घेतो आम्ही. चला मंडळी, आपला पॅकअप वगैरे झालं पूर्ण, आता निघतो. हे बघा पूर्ण आपली गाडी एक तर सकाळीच गेली, आता आम्ही निघतो. असा काय आपला फार्म हाऊस होता, मस्त होता, वरतीच होता एकदम. स्विमिंग पूल वगैरे पण भरपूर मजा आली, भरपूर मजा केली, पण ते काय सगळ्यात दाखवू नाही शकत. एवढी मजा केली ना, जाऊ दे, ते सगळं दाखवू नाही शकत. पण आपला जो टायमिंग होता चेक इनचा तो दुपारचा 1चा होता आणि चेकआउटचा जो टायमिंग होता तो सकाळी 11. पर पर्सन 900 रुपयाच्या हिशोबाने होता. आणि जर जेवायचा विथ फूड पाहिजे असेल तुम्हाला तर ते वेगळे चार्जेस असतील काय तेवढं आपल्याला माहिती नाही, बहुतेक 50 किंवा 1600 रुपये. तर चला निघतो आता आम्ही. आपल्याला मामा होता केअरटेकर आपले. कुठे होता मामा तुम्ही पहिला कुठं होता आपल्या? गणेशनगरला. पण आपल्या इकडे कोणत्या ह्याच्यावर होतं ते पण सांगा. जैनच्या बाजूला. आणि फार्म हाऊसवर कुठं तुम्ही काम करायचं पहिलं आपल्या इकडे? आझादनगरला ऑफिस माहिती तिकडं होतं, आपल्या ओळखीचं होतं. त्याही भरपूर आपल्याला मदत केली, त्याबद्दल धन्यवाद त्यांचा. आणि भरपूर आपल्याला प्रत्येक गोष्टीची जी सोय करून दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि नाईनेसुद्धा मदत केली आपल्याला. तर चला, अशी काय होती आपली फार्म हाऊसची पार्टी, भरपूर मजा केली. भेटू आपण पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.